मंत्री धनंजय मुंडे यांनी एव्हाना सुरेश दस, अंजली दमानिया यांच्या नवनव्या आरोपांची, नवनव्या दाव्यांची, नव्या प्रश्नांची सवय लावून घेतलेली असेलच आणि त्यांच्यासाठी अचानक तसा जुनाच पण सध्या आउट ऑफ सिलॅब्स असलेला एक प्रश्न अचानक समोर आला आणि त्याचं नाव होतं करुणा मुंडे शर्मा. धनंजय मुंडे यांच्या 2 मुलांच्या आई करुणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी किंवा मेंटेनन्स देण्याचा अंतरिम आदेश कौटुंबिक न्यायालयानं मंगळवारी दिला आणि या निकालानंतर करुणा शर्मांनी दिवसभर सर्व माध्यमांच्या समोर या जुन्या आरोपांना उजळणी केली. हा आउट ऑफ सिलॅब्स पेपर धनंजय मुंडेंना किती अवघड जाणार आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. या आहेत करुणा शर्मा. शर्मा नव्हे, करुणा मुंडे. तशी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. तरी देखील एखादा अगदीच अनभिज्ञ असेल तर अशा मंडळींना थोडं सविस्तर सांगूया. एकेकाळी मॅडम स्वतःची ओळख करुणा धनंजय मुंडे अशी करून द्यायच्या आणि धनंजय मुंडेंच्या लेखी करुणा या त्यांच्या लिव्ह इन पार्टनर आणि त्यांच्या 2 मुलांना जन्म देणारी आई आहे. आता या फ्लॅशबॅक मधून सध्या गाजत असलेल्या सीनकडे वळूया. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कौटुंबिक न्यायालयानं अंशतः मान्य केलंय. तसंच महिन्यापोटी 2 लाखांची पोटगी देण्याचा अंतरिम आदेशही दिलाय. कोर्टाचा निर्णय आला आणि करुणा मुंडेंच्या अश्रूंचा बांध फुटला. आता या अश्रूंमागचा भाव कळण्याचा काही मार्ग नव्हता. डोळ्यातून अश्रू तर मुखातून आरोपांची गंगा वाहू लागली. ज्या वाल्मिक कराडशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे धनुभाऊची गोची झाली आहे, त्याच वाल्मिक कराडनं जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उगारल्याचा करुणा मुंडेंचा आरोप आहे. पुरावा म्हणून त्यांनी फोटो सादर केले. निवडणूक काळामध्ये तुम्ही एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि तुम्हाला मारहाण झाली असं तुम्ही म्हटलं होतं. काय झालं होतं त्यावेळेस, कुठं मारहाण झाली होती आणि त्यावेळेस तुम्ही काही व्हिडिओ देखील दाखवले होते, ते काय तुम्ही एबीपी माझ्या प्रेक्षकांना दाखवाल? भीड़ छोड़ दूं उसके लिए ये मारहाण झाली होती. वाल्मिक कराड ने मुझे कलेक्टर के केबिन में मारा था. मी फक्त अचानक मी गेली होती, जसं की मी अगोदरपासून जात होती कलेक्टरमध्ये आपले निवेदन घेऊन. असंच लोकांचे निवेदन सडकचे घेऊन मी गेली होती. तो त्यांनी काय केला की ते वाल्मिक कराड आला आणि मला माहित नाही होता की माझे नवरे पण आहे तिकडे. जरी मला माहित पडलं होता तो मी गेली नाही होती, पर मैं अचानक गई तो वो मेरे को पकड़ के लेकर गया और अंदर ले जाके मुझे मारा पीटी करने लग गया डायरेक्ट. कलेक्टर होते का तिथं? हाँ, मेरे पति थे, पुलिस वाले थे, केबिन में तो सब थे. पिस्तुलाच्या षडयंत्राची कहाणी सांगण्याचा मोहही करुणा यांना आवरला नाही. काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती, तुम्ही जेलमध्ये होता. काय नेमकं त्यावेळेस घडलं होतं? बीडमध्ये तुम्ही गेल्यानंतर काय प्रकार तुमच्या नजरेस आला होता? कारण प्रचंड गर्दी झाली होती, तुमच्या गाडीत रिव्हॉल्वर सापडलं होतं. 2 रिव्हॉल्वर टाकून माझी गाडीमध्ये 3 साल जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. क्योंकि खूप काही धनंजय मुंडेची 27 वर्षापासून बायको आहे मी, फक्त अशी ठेवलेली औरत नाही आहे. खूप काही माझ्याकडे पुरावे हे सगळे आहे, त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही. धनुभाऊंवर आरोपांच्या फैरी झाडताना करुणा मुंडेंनी हळूच त्यांची बंदूक फडणवीस आणि रुपाली चाकणकरांकडे वळवली. देवेंद्र फडणवीस जी का वरद हस्त उनके ऊपर अपोजिशन लीडर के टाइम से है. उसके बाद अजीत दादा तो हैं. तो इतनी बड़ी ताकत जब है, उनके पीछे कौन करना है, कौन करेगा? पुलिस वालों के सामने कलेक्टर के केबिन में पत्नी को कोई मारता है, कोई मारेगा? कोई पत्नी को मारेगा, उसको गलत तरीके से गालियां बकेगा? गुंडे, पुलिस सब थे वहां पे. मेरे हस्बैंड खुद थे वहां पे कलेक्टर के ऑफिस में. डीपीडीसी की मीटिंग थी पहली. महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे गेला. कोण महिला आयोग? रुपाली चाकणकर. काय म्हणतात तुम्ही? काय माहित नाही तुम्हाला? कोण रुपाली चाकणकर? महिला आयोग मध्ये फक्त नेता लोकांच्यासाठी बसलेली आहे त्या, फक्त नेत्यांच्यासाठी. काय म्हणणं काय तुमचं? त्यांच्या पाठीशी घालण्यासाठी बसलेली आहे त्या. अवघड आहे बाबा, अवघड आहे. कोर्टाकडून जेवढा मोठा दिलासा मिळाला त्यापेक्षा मोठा दणका करुणा यांना त्यांचा मुलगा सिशिवच्या इन्स्टा पोस्टमुळे मिळाला.
वडील धनंजय यांची पाठराखण करताना शिशिवनं आई करुणावर कोणते आरोप केलेत तुम्हीही वाचा. मी शिशिव धनंजय मुंडे. आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जात असल्यानं मला बोलणं भाग आहे. माझे वडील धनंजय मुंडे सर्वोत्तम नसले तरी ते आमच्यासाठी आई एवढे वाईट नाहीत. आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीनं त्रास द्यायची. कौटुंबिक छळ झाल्याचा ती जो दावा करते तो खरं तर तिनं आमचा म्हणजेच मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांचा छळ केला. माझ्या वडिलांना तिनं मारहाण केली, त्यामुळे वडील घरातून निघून गेले. तिने आम्हालाही निघून जायला सांगत संबंध तोडले होते. 2020 पासून माझे वडीलच माझी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाहीये. गृहकर्जाचे हप्ते सुद्धा तिनं मुद्दाम थकवले. माझ्या वडिलांवर सूड उगवण्यासाठीच ती काही ना काही बनाव रचते. सगळ्यांचे चांगला पिता धनंजय मुंडे. तुम्ही बघितलेला मुलाला, आता तुम्ही होते ना घरी मीडियाच्या समोर, काय केला मुलांनी, किती प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती, बघितलेला आहे तुम्ही, स्वतः बघितलंय की नाही, बोला तुम्ही, किती प्रेशर होता त्यांच्यावरती. फोन कंटिन्यू येत होते त्यांना, मला पण बोलू दिलं नाही होता त्यांनी. आज घर आहे जवळ तरी पण रोडवरती मला प्रेस घ्यावं लागते, रोडवरती बाईट द्यावं लागते घरी असताना. आज अशी माझी परिस्थिती आहे भाऊ. तुम्ही पण बघितलेला आहे मुलावरती किती प्रेशर होता. आणि चांगले पिता आहे, मुलाबाळांच्या खूप काळजी घेतात. आता भांडण सुरू आहे धनंजय आणि करुणा मुंडेंचं. पण अंजली दमानिया आणि सदावर्तेंमध्ये तू मैमय सुरू झाली. दमानिया करुणा मुंडेंचं अभिनंदन करत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत, तर सदावर्ते दमानियांना कायद्याचे धडे शिकवतायत. 2 तासात त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. 2 तासात, तिसरा तास पण नाही झाला पाहिजे. कारण असा मंत्री जर होत असेल, असा व्यक्ती जो घरगुती हिंसाचार करतो, असं मी म्हणत नाहीये, करुणा मुंडे म्हणत नाहीये, तर आता कोर्टाने म्हटलंय आणि त्याच्यात क्लिअर कट ऑर्डर मध्ये लिहिलंय. तर मला असं वाटतंय की हे सगळ्या गोष्टी आता तरी त्यांना कळायला हव्या आणि या ऑर्डर प्रमाणे त्यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा. त्या ट्विटच्या बाबतीत मला तर म्हणजे आश्चर्य वाटतंय की काय संबंध आहे या अंजली दमानियांचा कौटुंबिक जीवनामध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत, ते त्यांनी जाहीर करावा. म्हणजे एवढं तुम्ही ट्विट करता, हे ट्विट करत असताना कोणती लिबर्टी एन्जॉय करत आहात तुम्ही? अगोदर तर तुम्ही ही लिबर्टी एन्जॉय करताय की एखाद्यांच्या अधिकाऱ्यांच्या जात धर्मावर बोलायला सुरुवात केली आहे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही रोस्टरसारख्या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही कुणाच्या तरी म्हणजे अगदी कौटुंबिक आयुष्यामध्ये घुसून नावं टाकून ट्विट करत आहात. हे कोणतं शहाणपण आहे? हे मला शहाणपण दिसत नाही आहे. अंजली दमानी यांना कायद्यातलं कळालं तर पाहिजे, त्यांना शेती विषयातलं काही ढेकळं कळत नाही. आता कायद्याचाच विषय निघालाय तर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टाच्या निकालाचा काय अन्वयार्थ काढलाय तोही समजून घेऊया. 4 फेब्रुवारी 25ला कोर्टाने आपला इंटरिम ऑर्डर पारित केला. त्यात कोर्टाने फक्त एवढं म्हटलेलं आहे की ही जी महिला आहे, ही महिलाबरोबर मुंडे साहेबांनी आपले संबंध कधी लपवले नव्हते. स्वतः त्यांनी मान्य केलेला होता की तिच्याबरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता पास्टमध्ये. म्हणून तिला निर्वाहासाठी इंटरिम मेंटेनन्स म्हणून प्रत्येक महिन्याला ₹1,00,000 किंवा ₹1,25,000पर्यंत द्यायला पाहिजे अशी ऑर्डर आहे. ही 4 फेब्रुवारीला आहे. ह्या ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलेन्स, फिजिकल अब्यूज, फायटिंग वगैरे असं काहीही नाही आहे. आता आयती संधी चालून आल्यानंतर विरोधक तरी कसे गप्प बसतील? कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळलेले आहेत. धक्कादायक आहे. एखाद्या मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं कोर्टाकडून देखील आपण पाहतोय की ताशारे ओढले जात आहेत. पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या कुठच्याही गोष्टी जात कशा नाहीत? मला या विषयावरती फार जास्त काही बोलायचं, पण हिंसाचाराच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं. योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर नागपूर अधिवेशनापासून आरोपांच्या फैरी सुरू आहे. दुसरीकडे दमानियांनी केलेल्या 350 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंडेंची अडचण वाढली आहे. आता हे कमी की काय म्हणून कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं दिलेला निकाल धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढवणार आहे. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशीच गत आता धनुभाऊंची झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.